तुमची जी औषधं असतात ते एक्झॅक्टली झोपेच्या गोळ्यासारखं काम करतात की नाही? तुमची मेडिसिन एक्झॅक्टली काय करतात? खूपच सुंदर प्रश्न आहे. ह्या प्रश्नामुळे खूप लोकांचे गैरसमज दूर होतील. तर आजार का होतात हे मी थोडक्यात सांगतो, की जसं डिप्रेशन आहे, तर डिप्रेशनची बरीच कारणं असतात, पण त्याच्यातलं एक फिजिओलॉजिकल कारण हे असतं, की ब्रेनमध्ये विचारांचं आणि भावनांचं जे केंद्र असतं, तर त्याच्यामध्ये सेरोटोनिन नावाचं एक केमिकल कमी झालं, की माणसाला उदास वाटायला लागतं, उत्साह कमी होतो, इंटरेस्ट कमी होतो, झोपेवर परिणाम होतो. तर उपचार करताना सेरोटोनिनचे लेवल वाढवणारी आम्ही औषधं देतो, म्हणजे मूळ कारण दुरुस्त होतं. तर ही स्पेसिफिक औषधं असतात. याचा झोपेच्या गोळीशी काही संबंध नाही. आणि सेरोटिनिन का कमी होतं? सेरोटोनिन बऱ्याच वेळा वेगवेगळ्या कारणांमुळे कमी होतं. पहिलं प्रमुख कारण असतं फॅमिली हिस्ट्री. जर आई वडिलांना, काका काकूंना, मावशीला जर कोणाला डिप्रेशन किंवा मग दुसरे मानसिक आजार असतील तर पुढच्या पिढीला चान्सेस वाढतात तसे आजार होण्याचे. आणि जनरली काय होतं, की घरात जर कोणाला मानसिक आजार असेल तर त्या मुलाचं लहानपणापासून जे संगोपन असतं त्याच्यावर पण परिणाम होतो ना. आणि म्हणून जेनेटिक्स पण आहे आणि जे संस्कार त्याच्यावर पडतात, जे अर्धवट संस्कार पडतात. आई किंवा वडिलांना जर मानसिक आजार असेल तर त्यांची कॅपॅसिटी थोडीशी कमी होते. ह्या दोन्ही गोष्टींच्या कॉम्बिनेशनमुळे त्याच्यावर पण त्याचे परिणाम होत असतात. तर जेनेटिक्स आणि नर्चरिंग या दोघांचं कॉम्बिनेशन आहे, त्याच्यामुळे हे आजार होतात. जसं दुसरं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर सिझोफ्रेनियाचा जो आजार आहे किंवा संशयाचा आजार म्हणतो आम्ही त्याला. सिझोफ्रेनियाला. तर त्याच्यामध्ये डोपामिन नावाचं केमिकल असतं, ते वाढलेलं असतं. सिझोफ्रेनियामध्ये नेमकं काय होतं? तर आधी मी हे पूर्ण करतो आणि मग सांगतो, की जसं डोपामिन वाढला की संशय यायला लागतो, भास व्हायला लागतात. सेरोटोनिन कमी झालं की उदास वाटायला लागतं, दडपण यायला लागतं, घबराट व्हायला लागते. तर आम्ही औषधं देताना स्पेसिफिक औषधं देतो तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यास. म्हणून आमची जी औषधं असतात ही झोपेच्या गोळ्या नसतात, तर ती स्पेसिफिक आजार बरं करणारी औषधं असतात. एखाद्या पेशंटला जर असं लक्षण असेल की त्याला संशयाबरोबर झोपही लागत नाही, तर आम्ही निवडताना पण झोपेची गोळी न देता अशी गोळी निवडतो ज्याच्याने मूळ आजार पण बरा होईल आणि झोपही लागेल. तर बऱ्याच वेळा आम्ही झोपेच्या गोळ्या कमी देतो, कारण आम्हाला त्याची जाणीव आहे की झोपेच्या गोळ्यांची सवय लागू शकते. इनफॅक्ट आपण जर असं म्हटलं की जे फॅमिली डॉक्टर्स असतात किंवा फिजिशियन असतात तर त्यांना इतर गोळ्या माहीत नसतात, म्हणून ते पेशंटला सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट देताना झोपेची गोळी देतात. पण आम्ही उलट झोपेच्या गोळ्या कमी वापरतो. आम्ही मूळ आजार बरा होणाऱ्या गोळ्या जास्त वापरतो आणि अशा गोळ्या निवडतो ज्याच्यानी झोपेची गोळी न देता सुद्धा झोप लागेल अशी सोय करतायत. जसं मी सिझोफ्रेनिया आजाराचं उदाहरण घेतलं, तर पूर्वी एक म्हण होती की संशयाला औषध नसतं, पण आता बदललं. संशयाला सुद्धा औषध आहे, स्पेसिफिक औषध आहे ज्याच्यानी संशय दूर होतो. एक किस्सा सांगतो तुला. माझ्याकडे एक 70 वर्षाचा वयस्कर माणूस आला, त्याची 60 वर्षाची पत्नी होती. मुलं त्यांना घेऊन आले आणि म्हणाले की बाबांना काय झालं बघा जरा. तर ते आईवर संशय घेतात. आई पण म्हणाली, डॉक्टर मी जेव्हा सुंदर दिसायची तेव्हा त्यांनी कधी संशय घेतला नाही, आता माझ्या समोरचा दात पडलाय आणि ह्या वयात ते माझ्यावर संशय घेतात की तू कोणाशी तरी बोलतेस. तर बाबांना विचारलं की बाबा, तर ते म्हणाले की मला कानात आवाज येतात की ती बोलताना मला ऐकू येतं. मी विचारलं त्यांना की किती वाजता, तर ती रात्री 2 वाजता बोलते. आणि त्यांची पत्नी म्हणाली, अहो मी डाराडोर झोपलेली असते त्यावेळेस, मग यांना आवाज कुठून येतात. मग लक्षात आलं की त्यांना भास होतो. तर ज्यांना दुसरा कोणालाच आवाज येत नाही पण त्यांना आवाज यायचे, त्याला आम्ही भास म्हणतो किंवा त्याला ऑडिटरी हॅल्युसिनेशन म्हणतो. तर त्यांना स्पेसिफिक गोळी दिली आणि त्यांचा संशय दूर झाला. अगदी सिंपल पद्धतीने उपचार करता येतात जर प्रमुख कारण ओळखता आलं.